आविष्कार करणारा एक प्रिझम सुरू करावा. आणि कार्यक्रम जरा उशिरा सुरू होतोय त्याबद्दल माफी मागू इच्छितो. इथे आपण तसे सगळे परप्रांतीयच, म्हणजे काय की मराठी मातीतली ही रोपटी उचलून आपण डेट्रॉईटच्या मातीत रुजवायचा प्रयत्न करतो. आणि असं करत असताना आपल्याला सगळ्यांना खंत किंवा शंका असते की बाबा आपल्या मुलांना आपल्या भाषेची ओळख राहील की नाही, किंवा ह्या आधुनिक रॉकेटच्या वेगाने धावणाऱ्या जगात शेवटी आपली संस्कृतीच आपल्याला परकी होईल की नाही. आणि अशी शंका वाटणं वाजवी आहे. पण मग मी हे सुद्धा बघतो की आता हे तेच बघा की 12 ते 15 कलाकारांनी आपला स्वतःचा वेळ खर्च करून आपल्या मनोरंजनाचा घाट घातला आहे. तुमच्यासारखे 100-200 लोक शनिवारचा बहुमूल्य वेळ देऊन इकडे त्यांना प्रोत्साहन द्यायला येतात. आणि हे ह्याच कार्यक्रमात नाही, पण मराठी मंडळाच्या किंवा ॲनर्बर महाराष्ट्र मंडळाच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये इथल्या मराठी समाजाचा प्रचंड उत्साह दिसतो. आणि मग मला असं वाटतं की भले आपला पेहराव आणि पेशा अमेरिकन झालेला असो, भले चांगदेवाच्या भिंतीपासून ते फेसबुकच्या भिंतीपर्यंत आपली वाटचाल झालेली असो, पण त्या सगळ्यामध्ये ज्याचं प्रतिबिंब दिसतं ते आपलं मन मात्र मराठीच आहे. म्हणजे कुरोसावा म्हणाले होते की मी चित्रपट जपानी भाषेत बनवतो कारण माझी स्वप्न सगळी जपानी असतात. तसं मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची स्वप्न शेवटी मराठीच असतात. आणि जोपर्यंत आपण सगळे ह्या अशा कार्यक्रमामध्ये भाग घेतोय, मित्रमंडळीमध्ये भाग घेऊन कळत ना कळत का होईना मराठी वाढवतोय, तोपर्यंत मला असं वाटतं की चिंता करायची गरज नाही की संस्कृती आपली राहील की नाही मराठी. कारण मला असं वाटतं की आपल्या परंपरा या आपल्यामध्ये जगतायत. म्हणजे जसं आजीनी देवासमोर लावलेलं निरांजन ते तेवत असायचं, तसं आपली संस्कृती आपल्यामध्ये तेवत राहणार आहे. म्हणजे कसं आहे की आदिमानवानं पहिल्या गुहेमध्ये जी चित्र चितारली तेव्हापासून ते आजच्या मॉडर्न आर्टपर्यंत म्हणजे कलाकारांकडे ही द्रौपदीची थाळी असते की ते स्वानंदासाठी काहीतरी निर्मिती करतात आणि त्यांची ती निर्मिती अख्ख्या दुनियेला आनंद देऊन जाते. म्हणजे इंग्लिशमध्ये असं म्हणतात की आर्ट इज अ ह्युमन एक्सप्रेशन दॅट ॲक्च्युली गेट्स ॲम्प्लिफाईड बाय डिस्ट्रीब्युशन. आणि हाच हेतू धरून इंद्रधनुचा कार्यक्रम आहे की डेट्रॉईटमधल्या मराठी कलेला ॲम्प्लिफाय करण्यासाठी एक व्यासपीठ द्यावं, मराठी कलाकारांना वाव द्यावा. आणि सगळ्याच वेळी सगळं शक्य होत नाही. काही वेळेला वेळ किंवा कार्यक्रमाचा साचा यांना धरून काही गोष्टींना आम्हाला इन्क्लूड करता येत नाही. पण विनंती एवढीच आहे की तुम्ही आम्हाला संपर्क करा. तुमच्या माहितीमध्ये कोणी कलाकार असतील किंवा तुम्हाला स्वतःला असं आगळेवेगळं काही हटके करायची इच्छा असेल, आम्हाला जरूर सांगा. आणि आम्ही या कार्यक्रमामध्ये आणि पुढच्याही कार्यक्रमामध्ये तुम्हाला त्यात सादर करायचा वाव द्यायची एक प्रयत्न करू. आणि शेवटी मला वैयक्तिकपणे एवढंच सांगायचं आहे की मी आता गेलं 2 वर्ष महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात भाग घेतोय. बऱ्याच टॅलेंटेड लोकांशी ओळखी झाल्या, चिक्कार मजा येते. आणि त्याबद्दल महाराष्ट्र मंडळाचं थँक्यू. आणि तुम्हा सगळ्या प्रेक्षकांनाही आभार मानू इच्छितो. आणि एवढंच म्हणून मी आता मेधा उमरजीला विनंती करेन की तिने येऊन कार्यक्रम सुरू करावा. जय महाराष्ट्र.